मिशन चालू आहे. सकाळ सकाळच मिशन चालू केली आहे. तर असा आहे आपला समोरून रस्ता आहे गोट्याचा. समोर गेट आहे आणि हे जे धुम्मस मारतात हे आपलं पाहुणं आहे. तिकडं दादूचं पप्पा आहे. हाऊस केलेला आहे पाण्यासाठी. आवाज येतो. समोर अंगणात पण दाबून घ्यायचे सगळं भरून. तर नमस्कार सर्वांना. तर आज आपलं सकाळ सकाळ धुम्मस मिशन आणलेलं आहे. तर पाऊस 8 दिवस झाले पाऊस चालू असल्यामुळं अगदी मुरुम चांगला भिजलाय. मुरुम टाकलेला 2-3 महिने झाले पण पाऊस नसल्यामुळं पाणी नसल्यामुळं मुरुम काय आपल्याला चपता आला नाही. त्याच्यामुळं आता आपण धुम्मस मिशन आणलेली आहे आणि आपल्या गोट्यातलं दारातलं सगळं अंगणातलं चिपून घ्यायचं काम चालले. तर आता पाऊस थोडासा उघडलेला आहे. 8 दिवस पाऊस चालू आहे. पाऊस अगदी चांगला झाला आहे. तर दाखवते तुम्हाला कसं चाललं आहे आपलं मिशन फिरवायचं काम. तर आपलं धुम्मस मारून झालेलं आहे म्हणजे पूर्ण नाही झालेलं. एक ह्याने घेतलेलं आहे फिरून, एक हात घेतलेला आहे. अजून डबल फिरवायचं आहे कारण का मुरुम डबल हात घेतल्यावर चांगला चेपतो. आणि कसा चेपलाय तुम्हाला दाखवते मी मुरुम. तर हे आपल्या गोठ्याचं तुम्हाला दाखवते आता. तर समोरूनच हे असं आहे. तर आता आपल्याला गेट उघडून आत जायचं. इतकं मोठं खडं होतं ना याच्यात. सकाळी 7 वाजता मिशन चालू केलेली ती. आता 1 वाजली. 1 वाजेपर्यंत एवढं दाबून झालंय. ते असं आहे राऊंड असं. आणि ही बाबळ ठेवलेली आहे आपण. गुडवीच बाबळ आहे म्हणजे एवढं काय काटं नाही तिला. पण उन्हाळ्याचं गुरांना सावलीला बसायसाठी बाबळ ठेवलेली आहे. तिला कापून मस्तपैकी वर छेटली नंतर ती गोल झाली. तर सावली उन्हाळ्याची लय गरजेची असते जनावरांसाठी. तर असं झालेलं आहे आपलं मुरुम चेपून. अजून याच्यावर डबल चेपायचं आहे. तर असा झालेला आहे मुरुम चेपून. लय मोठं खडं होतं. आता बारीक झालं ते एकदम मातीसारखं सगळं भुगा झाला त्याचा. आणि इथं बसलाय आपला काळू. तो का चालला पळू. आणि इकडं कोबा करून घेतलेला आहे एवढा कारण का गाया चारा खायला आल्या मागं घाण नको व्हायला शेण ओढलं तरी. आणि इकडं आपली खाट ठेवलेली. इकडं दादूचं पप्पा झोपल्यात. आणि ही आपली जुनी गाडी आहे वजी वायासाठी. करा. आणि ही व्हीलचेअर आहे आपल्या दादूची. आणि इकडं आहे आपली ब्लेंडर. त्याच्यावरती आपल्या दादूचं नाव आहे कृष्णरूप. आणि ही आहे गव्हाण आहे. तर इकडे आपल्या 5 शेळ्या आहेत. तर आपले 2 पापी असल्यामुळं आपण एका साईडला गायांचं केलं आहे. वारा सुटले भरपूर आवाज येतो का नाही काय माहिती. तर एका साईडला आपल्याला शेळ्यांचं करायचं आणि एका साईडला गायांचं. 10-15 गाय इकडे आरामशीरमध्ये बसत्या आणि तिकडे 10-15 शेळ्या असं मिळून केलेले आहे. तर शेळ्यांना बी भरपूर पटांगाने पलीकडं, गायांना बी पटांगाने. कारण का आता इकडं राहिले चेपायचं तर चाललं आहे त्यांचं मिशन चालू करायचं. मिशन चालू करून आता ते पलीकडचं चिपून घ्यायचं आहे. कारण का पाऊस झाल्यामुळं सगळं ते चेपाय चांगलं येते नाही तर अगोदर येत नव्हतं.
आणि अजून हे गव्हाणीला आपल्या वाढवायची गव्हाण. तर असा आहे आपला गोठा. पूर्ण ब्लॉक एखाद दिवशी सगळं काम झाले आपण दाखवणार आहे. तर करा चालू मग. तर आपल्या गाय आहेत, वासरं आहेत, तुम्हाला दाखवते. तर आपलं इकडल्या साईडला आतून हौद केलेलं आहे गायांना पाणी पिण्यासाठी. इकडे बाहेर वापरायसाठी टाक्या आहेत. तिथं कॉक फिरावलं की दुईकडे पाणी पडतंय. आणि ह्या दारातला सुद्धा घेतलेला आहे मुरम चिपून. आणि इकडं आहेत आपल्या मुरघासाच्या बॅगा. तर ह्यातला मुरघास 1-2 बॅगा संपल्यात. आणि ह्या बघा कसं बारीक बुगा केला, एकदम सारावल्यासारखं भारी वाटतंय. आणि ही आपल्या घराचा असा आहे लुक. आणि हे दारातच आपल्या लिंबुनीचं झाड आहे. तर ह्या लिंबुनीच्या झाडाला बघा कसली लिंब आहेत. अगदी दिवाळीपासून थंडीपासून लिंब आहेत चालू याला. तर आता पाऊस काळ आला तरी बी लिंब आहेत. आणि खाली बी बघा किती पडले ते. उन्हाळाभर इतकी लिंबांचं म्हणजे काय हेच नाही वाटलं. किती पण लिंब घरचे असल्या माणूस वापरते. तर हे असं आहे आपलं. इकडं सगळा मुरुम पांगून घेतला. ह्या 20 खेपा मुरुमाच्या होत्या. हातानेच पांगावलेला आहे सगळा मुरुम घरीच दोघांनी. तर हिकूनही आपण एक दरवाजा ठेवलेला आहे. तिकून आतून आलं की इकडं झाली का नाही मशीन चालू करा की या. ठीक आहे, अशी मशीन चालू करायचं. सकाळपासून 7 वाजल्यापासून मिशनी वाजता 1-1:30 वाजली तरी पण काय नाही ते मारून. इतका त्याला पसाराच तेवढा आहे लांब, त्याच्यामुळं उरका नाही. काय करत कुणाकडं असं हाताला फटका बसतोय ते इंनासारखंच आहे ना. मिशन आहे का अशी कुणाकडे? आपली नाही, म्हणजे आपण दुसऱ्याची आणलेली, त्यांच्या जोडीदाराची आहे. सकाळपासून मारायचं काम चाललंय. एकदम खोब्यासारखं होते. हे पण सगळं चिपून घेतलेलं आहे. हे असं आहे आपलं अंगण भरपूर मोठं आहे. पसारा लागतोय, रानात घर असल्यामुळं आहे सगळं पटांगण आहे. तर इकडं आपल्या मिशन आहे. इकडं पेंड, गुळी, भुसा, बादल्या, कॅरेट ही सगळा पसारा लागतोय शेतकऱ्याला, समजून घेऊ शकता तुम्ही. आणि इकडं आपल्या गाय आहेत. तर हे अलीकडच्या 2 नंबरच्या गाया दूध देतात. ती एक 3 नंबरची गाभणी आहे. आता येईल 2-4 दिवसात. आणि पलीकडचं कालवड ती बी लागलेलं आहे. त्याच्या पलीकडून एक आहे कालवड. तर अशा आहेत आपल्या गाया. आणि बाहेर पण कालवड आहेत. तर हो का, हे आपले 3 कालवाड आहेत. कारण का आपण आता बाहेर बांधलेले, त्यांना आतमध्ये जागा नाही मिशन आल्यामुळं पावसाची. आता पाऊस चालूच झालाय. त्यांना सकाळीच बाहेर आणल्यात. आणि आतमध्ये 5 आणि ही बाहेरली 3 अशी मिळून आपली 8 जनावरं आहेत सगळी. तर अजूनही आपल्याला वाढवायच्यात. ही दिसतात बारीक, पण लय चांगल्या क्वालिटीची इथं चांगली जातवान दुधाला. तर ही आपली 8 आहेत घरची. तर अजून आपल्याला वाढवायचे चांगले, ते 10-15 गाया करायच्यात. तर हे अशा आहेत आपल्या गाया. तर तुम्हाला दाखवलं. तर पाऊस चालू झालाय आता, बारीक बारीक पाऊस झालाय. म्हणजे
8 दिवस पाऊस पडूनही सकाळपासून 2-3 तास उघडला होता, म्हणजे चांगलं ऊन पडलं होतं. आता दुपार झाली 2 वाजले, तर थोडासा पाऊस येतोय. पण चला, तर आजचा आपला असा होता ब्लॉग. तर नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर चला भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद.